नमस्ते, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी चमचमीत अशी तर्रीदार छोलेची रेसिपी घेऊन आलेली आहे, तीही साध्या आणि सोप्या साहित्यासोबत। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात प्रथम मी रात्रभर हे छोले आहेत ते भिजवून घेतलेले आहेत। 6 ते 7 घंटे असे भिजवले ना तर ते छान असे फुलतात, डबलचे असे फुलतात। आता याला आपल्याला 1 ते 2 शिट्ट्या लावून याला छान नरम सॉफ्ट होईस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी घालते आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यात आणि 2 शिट्ट्याने छोले आपले छानपैकी असे नरम शिजतात। चवीनुसार मीठ घालते आणि छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तोपर्यंत साहित्य बघूयात। अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेलं आहे मी इथं। 1 मोठा कांदा त्याला बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे। आता आपले छोले देखील इथं सॉफ्ट असे नरम शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाबून दाखवते। छानपैकी हे शिजलेले आहेत। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात प्रथम मी इथं कढई ठेवलेली आहे। आता तुम्हाला 2 ते 3 मापलं जेवढं तेल घालायचं आहे तेवढं घालूयात। मी 2 मापलं असं तेल घालते। तेल छान गरम झालेलं आहे। तेजपत्ता घेतला मी 2 ते 3 आणि थोडा दालचिनीचा तुकडा घेतला आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। हे तेलात छानपैकी फ्राय करून घेऊयात। त्यानंतर कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला तो देखील यात फ्राय करून घ्यायचा आहे छानपैकी। आता याला छान ब्राऊन कलर येईस्तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही कांद्याची प्युरी देखील करू शकता। मी तर प्युरी न करता याला बारीक असं चॉपरच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेलं आहे। आता ब्राऊन कलर येईस्तोवर छानपैकी याला परतून घेऊयात। आता थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली आहे मी, ती घालायची आहे। तेही ब्राऊन कलर येईस्तोवर असं छानपैकी परतून घ्यायचं आहे। पूर्ण त्याचा असा कच्चा स्मेल निघेस्तोवर असं परतून घ्या। कमीवर छानपैकी कांद्याला शिजवून घ्या। कांदा छान शिजला ना तर भाजीचा कलरही देखील छान येतो। आता आपल्याला इथं मसाले घालायचे आहेत। मी इथं छोले मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। इत्यादी मी मसाले 1-1 टेबलस्पून असे घेतलेले आहेत। आता हे मसाले आपल्या कांदा परतून झालेला आहे। आता यात घालून मसाल्याला छानपैकी परतून घेऊयात। पूर्ण एकजीव करून घेऊया मसाल्यांना। त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। पूर्ण एकजीव करून घ्या छानपैकी। आता लगेच टोमॅटो प्युरी घालूयात। आता याला छान आपल्याला कच्चा स्मेल निघेस्तोवर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोची प्युरी बरोबर नाही शिजली ना तर भाजीला हा वेगळा स्मेल येत असतो, म्हणून छानपैकी असा कच्चा स्मेल येत असतो त्याला, म्हणून छानपैकी याला छान शिजवून घ्या कमीवरच। याचं छानपैकी असं तेल निघलं पाहिजे असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छानपैकी याला तेल देखील सुटलेलं आहे। आता आपल्याला जे छोले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी याला फिरवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं याला आपण मसाल्यामध्ये छानपैकी फिरवून घेऊयात। असं केल्याने आपले छोले जे असतात ना त्याला पूर्ण एकजीव असा मसाला होतो। 2 मिनटं छानपैकी याला या मसाल्यातच परतून घ्या। तुम्ही बघू शकता छानपैकी याला मसाला लागून झालेला आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे मसाला आणि तेलही छानपैकी असं सुटलेलं आहे। आता याला थोडंसं आपण झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे मसाल्यांना छान छोले लागतील। आता 2 ते 3 मिनटानंतर थोडीशी इथं मी कसुरी मेथी घालते। आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। छानपैकी हे एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता थोडीशी कोथिंबीर घालायची वरतून। छानपैकी असं कोथिंबीर घातली मी वरतून। आता आपल्याला यात पाणी घालायचं आहे। तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवी तेवढी तुम्ही पाणी घालू शकता। मला मीडियम अशी भाजी हवी आहे म्हणून मी 1 ग्लासपर्यंत असं पाणी घातलेलं आहे। जे छोलेचं उरलेलं पाणी असतं ना तेच पाणी घातलं ना तरीही चालेल।
आता 1 ग्लासपर्यंत असं पाणी घातलेलं आहे आणि भाजीला उकी फुटली का आपल्याला झाकण ठेवून अजून 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेले आहेत. आता मी भाजी खोलून बघते. खूप छान झालेली आहे भाजी. चला मग भाजी सर्व करायला घेऊयात. खूप छान अशी ही टेस्टी भाजी लागते. तुम्ही पुरीसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी देखील लागते. लहान मुलांना देखील आवडेल ही भाजी. नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन व्हिडिओज घेऊन येईल. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.